हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी शेतकऱ्यांनी 10,000 हेक्टरवर ऊसाच्या पिकाची लागवड केलेली आहे। परंतु यावर्षी अतिप्रमाणात झालेला पाऊस आणि वातावरणातील बदल यामुळे ऊसाच्या पिकाला ऊसाची वाढ पूर्ण होण्या अगोदरच मोठ्या प्रमाणामध्ये तुरे फुटलेले आहेत। मी सध्या उभा आहे हिंगोली जिल्ह्यातील बोल्डा गावाच्या शेतशिवारामध्ये आणि आता हे ऊसाचं पीक आहे। आपण या ठिकाणी बघताय अपेक्षित ऊसाची वाढ झालेली नाहीये, परंतु त्यापूर्वीच ऊसाच्या पिकाला मोठ्या प्रमाणामध्ये तुरे फुटलेले आहेत। त्यामुळं ऊसाचं जे पीक आहे त्या वजनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जाते। कारण ज्या वेळेस ऊसाचे तुरे वाढतात तेव्हाच ऊसामध्ये मोठ्या प्रमाणात पोकळी निर्माण होत असते आणि परिणामी ऊसाचा वजन घटतं आणि त्यामुळे याचा थेट आर्थिक फटका मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना बसत असतो। हिंगोली जिल्ह्यामध्ये साधारणतः 4 ते 5 साखरेचे कारखाने येतात, त्याचबरोबर अनेक गुळांचे कारखाने येतात आणि याच कारखान्याच्या भरोशावर शेतकरी आपल्या शेतामध्ये ऊसाची लागवड करत असतात। परंतु आता यावर्षी जे बदल झाले तर यावर्षी जे वातावरणातले बदल आहेत, पाऊस मोठ्या प्रमाणात पडलाय, त्यामुळं अशा पद्धतीनं ऊसाला तुरे फुटलेले आहेत आणि त्यामुळं आता शेतकऱ्यांना एक चिंता सतावू लागली। त्यामुळं ऊसाचं वजन जे ते घटतं की काय अशी चिंता शेतकऱ्याला सतावू लागलेली आहे। कारण ज्या पद्धतीनं ऊसाचे तुरे फुटत आहेत त्या पद्धतीनं वजनात मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते। ती घट साधारणतः 25 ते 30% इतकं वजन जे ते ऊसाचं घटू शकतं असा कृषी तज्ञांचा अंदाज आहे। त्यामुळं ही तुरे फुटल्यानं शेतकरी मोठे संकटात सापडले, तर त्या परिणामी शेतकऱ्यांकडून एक मागणी केली जाते ती म्हणजे हे ऊस जे तत्काळ तोडणी करावी आणि या ऊसाची साखर कारखान्यांनी तत्काळ खरेदी करावी अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत। माधव दिपके, एबीपी माझा, बोल्डा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।